जळचर जळवासी नेणती त्या जळासी, निशिदिन तुझ पाशी चुकलो गुण रासी. भूमिधर निगमासी वर्णवे नाजयासी, सकळ भुवनवासी भेटी दे रामदासी. श्रोते हो, करुणाष्टकाचा हा 15वा श्लोक. या श्लोकात परमेश्वराच्या सतत सानिध्यात असलेल्या भक्तालाही परमेश्वराचे गुण कसे कळत नाहीत याचे वर्णन केले आहे. साहजिकच आहे, एखादा भ्रमर एखाद्या कमळामध्ये गुंतून पडतो, अडकून पडतो, पण तरीसुद्धा त्याला त्या कमळाचं वर्णन करता येत नाही किंवा त्याचे गुण त्याला कळत नाही. तसंच भक्ताचंही होतं. समर्थ आपल्या स्वतःचा हा अनुभव कथन करीत आहेत. परमेश्वरावर दृढ श्रद्धा ठेवून साधक सातत्याने नामस्मरण करून भगवंताजवळ जातो खरा. परमेश्वर कृपेने त्याला परमेश्वराचे सानिध्यही लाभते. पण पाण्यात राहणाऱ्या जलचरांना पाण्याचे महत्त्व कसे कळणार बरे? माशांना नाही का पाण्याचं महत्त्व कसं कळेल? तसे या भक्ताचे होते. आपण ज्या भगवंताच्या सानिध्यात आहोत तो नेमका कसा आहे याचा अंदाजच त्याला येत नाही. अशी त्याची काहीशी अवस्था होणे साहजिक आहे. हा परमेश्वर सर्व गुणांची राशी कसा आहे याची अनुभूती त्या भक्ताला येत नाही. दुसऱ्याकडे परमेश्वराचे वर्णन करावे तर ते कसे करावे हेही त्याला कळत नाही. साक्षात ही पृथ्वी धारण करणाऱ्या त्रैलोक्याचा अधिपती असलेल्या सर्व गुणसंपन्न रामाचे वर्णन कसे करावे हेच भक्ताला कळत नाही. याचे कारण एकच, नामस्मरणाने तो परमेश्वराच्या सानिध्यात आला असला तरी अजून त्याला परमेश्वराचे प्रत्यक्ष दर्शन झालेले नाही. आणि जे आपण प्रत्यक्ष पाहत नाही त्याचे वर्णन आपण करू शकत नाही. मंडळी, चक्षुर्वै सत्यम हेच खरे. प्रत्यक्ष डोळ्याला जे दिसते त्याची आपल्याला साक्षात अनुभूती येते. केवळ सानिध्य, केवळ नामस्मरण या आर्त भक्ताला समाधान नाही देऊ शकत. आणि म्हणूनच समर्थ रामाला विनवतात की हे सकळ भुवनवासी रामा, या रामाच्या दासाला आता प्रत्यक्ष भेट दे. इथे समर्थाने रामाचे वर्णन सकळ भुवनवासी असे केले आहे. त्याला अर्थ आहे, निर्गुण साधनेत असे मानले जाते की परमेश्वर सगळीकडे आहे, चराचरात आहे. त्यामुळे त्याच्या या सर्वात्मकतेचे ज्ञान साधकाला झाले की झाले. पण भक्ती मार्गात मात्र परमेश्वराच्या सगुण रूपाला महत्त्व आहे. कारण इथे भक्त आणि परमेश्वर यांची सायुज्यता आहे. त्यामुळेच परमेश्वराच्या प्रत्यक्ष भेटीशिवाय या आर्त भक्ताचे मन शांत होणार नाही हेच खरे. आणि हेच समर्थ आपल्या ह्या श्लोकात रामाला विनवित आहेत. म्हणून ते म्हणतात, जळचर जळवासी नेणती त्या जळासी, निशिदिन तुझ पाशी चुकलो गुण रासी. भूमिधर निगमासी वर्णवे नाजयासी, सकळ भुवनवासी भेटी दे रामदासी. जय जय रघुवीर समर्थ.